कुणाच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की ठाण्यातल्या पवारनगरहून हे सगळी मंडळी आलेली आहेत. यांचा प्रश्न घरांचा आहे. 15 वर्षापासून त्यांना ताटकळत ठेवलेला आहे, पण घर अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही आहे. बिल्डरने फक्त पानं पुसण्याचं ते काम केलेलं आहे. यांना सांगितलं गेलं की ही धोकादायक इमारत आहे आणि धोकादायक इमारत आहे असं म्हणून यांची जी घरं आहेत ती खाली करून घेतली आणि त्याच्यानंतर यांना पुनर्वसनाचं हे त्यांना फक्त आश्वासन दिलं आणि अजून आता 15 वर्ष झालं अद्यापपर्यंत यांना स्वतःचं घर मिळालेलं नाही आहे. शेवटी हे सगळे जण थकून आज आझाद मैदानामध्ये आलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार. काय सांगाल ताई, ज्याप्रमाणे आता सगळा जो खेळखंडोबा केलेला आहे बिल्डरने, काय एकंदरीत आहे विषय, काय सांगाल? विषय म्हणजे असं आहे की आमची हक्काची घरं आम्हाला पाहिजे. आम्ही 15 वर्ष आमच्या घराबाहेर आहोत. ना भाडं मिळत आहे, ना कसले आमचे पैसे मिळत आहेत. लोक आपापल्या खिशातनं कमाईचा पैसा त्या भाड्यामध्ये घालतो आहे. आम्हाला कसलाच मदत मिळत नाही आहे बिल्डरकडनं. ना नुसती आश्वासनं मिळत आहेत, ना घर मिळत आहे. कोण बिल्डर कोण आहे? परांजपे बिल्डर आहे. मग ज्या वेळेला परांजपे बिल्डर जो आहे त्याने तर जेव्हा तुमची घरं खाली करत होता त्यावेळेला काय काय आश्वासन दिले? आम्हाला प्रत्येकांना एक्स्ट्रा 300 स्क्वेअर फीट एक्स्ट्रा भाडं हे घर प्लस रेंट महिना आणि कॉर्पस फंड. पण रेंट त्याने थोडे दिवस दिले आणि नंतर टोटली बंद केलं. त्यामुळे आता आम्ही सगळे ॲग्रीमेंट वगैरे तुमच्याकडे असेल ना, त्याने काय काय म्हटलं त्याच्याबद्दल? ते आता दुसरं सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट वगैरे करून ते ॲग्रीमेंट त्याने नल अँड व्हॉइड करून टाकलं आहे आणि आता त्याच्यानुसार भाडं नाही, कन्स्ट्रक्शन नाही, काही नाही. गेली 16वं वर्ष चालू आहे आता. आणि बिल्डरने काय म्हटलं जेव्हा पुनर्वसन होत होतं त्यावेळेला बिल्डर काय म्हणतं आणि आता का त्याने काम बंद केले? हां, बिल्डरने सांगितलेलं की मी माझ्या जोरावरती मी तुम्हाला सगळ्यात तुमच्या महाराष्ट्र नगरला बिल्डिंग्स बांधून देईन. पण नंतर त्याने आमच्याकडनं NOC घेतल्या. आता सध्या त्यांचं काम आहे NOC मॉर्गेज करायची आमची लँड आणि कर्ज घ्यायचं आणि ते दुसरीकडे वापरायचं. असे 2दा त्यांना फायनान्स मिळालेलं. पण आता 3rd टाईम ही इज ट्राईंग हिज लेवल बेस्ट, पण त्यांना आता कोणी फायनान्स देत नाही आहे. सो ते म्हणतात की मला फायनान्स मिळत नाही आहे, मला मिळेल तेव्हा करेन. आणि आमचे पदाधिकारी त्याला सपोर्ट करून म्हणतात की झालंय केलंय आणि ते आम्हाला अजिबात सहकार्य करत. ज्याप्रमाणे आता म्हणालात की बिल्डर असं म्हणतंय की मला फायनान्स भेटत नाही, मग तो जो एरिया आहे तुमचा, मग जेवढा त्याला फायनान्स जेवढं त्याच्याकडे उपलब्ध होते तेवढंच त्याने एरिया आधी डेव्हलप करायला पाहिजे होता. बाकीचे घरं त्याने का खाली केली? फायनान्स आहे, मी खाली करा, अमालगमेशन करा, मी लगेचच बांधतो असं करत त्याने ढकललं पुढे आणि आम्ही सगळे त्यांना बिलीव्ह करत गेलो. कारण त्यावेळी तो भाडं देत होता, रेग्युलर नाही पण असं 6 महिन्याने 4 महिन्याने एकदा असं भाडं रिलीज करायचा. सो त्या लोकांना काय भाडं मिळतंय, जाऊ दे होईल. तेवढ्यात कोविड आलं, मग ते थांबलं. पुन्हा कोविडच्या नावाखाली पुन्हा त्याने 3 वर्ष रेराकडनं हे करून एक्सटेंड करून घेतली. ती आता रेराची मुदत पण संपत आली. सो अजूनही काही नाही, त्यामुळे आम्हाला हा मार्ग पत्करावा लागला. ज्याप्रमाणे आता ताई म्हणाल्या त्याचप्रमाणे त्या एरियामध्ये कितीचा एरिया होता आणि किती घरं होती की जे बोलून बिल्डरने सगळ्यांची घरं रिकामी करून तिथं तुमचं तिथं विकास करणं असं म्हटलं? मॅडम, इथे 348 लोक आहे ज्यांची घरं धोकादायक म्हणून ते डेमॉलिश केलं गेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते बोलले की आम्ही परांजपे स्कीम्स मोठी डेव्हलपर आहे, आम्ही सर्व करून देणार. पण असं काही झालं नाही. आमच्या आजपर्यंत 45 to 50 मंथचं रेंट पेंडिंग आहे, ते देत नाही आहे. आणि कॉर्पस फंड पेंडिंग आहे, ते पण देत नाही आहे. आणि चुकीचं आश्वासन आम्हाला देत आहे की आम्ही करून देऊ, पण खरं हे आहे की त्याच्याकडे काही पैसे नाही आणि ते नुसतं आपल्याला फसवणूक केलेलं आहे. मी प्रशासनाला ही रिक्वेस्ट करतो की आपल्या मदतीसाठी यावं आणि आपला हक्काचं घर आपल्याला मिळायला पाहिजे. ही आमची 348 लोकांची अपेक्षा आहे. प्लीज आमच्या लोक 15 वर्ष आता 16 वर्ष चालू आहे, प्लीज हेल्प करा आणि लोकांना ही डेव्हलपर आहे यांना काढून द्या, नाहीतर आम्हाला घरं बांधून द्या, ही आमची मागणी आहे. मॅडम, आपण आहे ना कमिटी मेंबर आहात आणि कमिटी मेंबर म्हणून काय सांगाल? कारण का ज्याप्रमाणे कोणतंही जर डेव्हलपमेंट होणारा प्रोजेक्ट असतो त्याच्यामध्ये कमिटी असतेच आणि कमिटीच सगळ्यांना, कारण का कमिटीवर विश्वास असतो सगळ्यांचा आणि कमिटीवर विश्वास ठेवून लोक जे आहे ती साईन करतात. अगदी बरोबर बोलात, कारण का आम्हा लोकांना निवडून ह्या लोकांनीच दिलेलं आहे.
पण असं आहे की आम्ही नुसते मेंबर आहोत. जे खरे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आम्हा लोकांनाच काही नीट सांगत नाहीत. आता माझ्याबरोबर अजून 2-3 जण येत आहेत कमिटी मेंबर, ते पण पोचतील इथे. तर त्यांचंही आम्हा लोकांना ते काही दात लागू देत नाही आहेत आणि क्लॅरिटी काही समोर ठेवत नाही आहेत आणि आमच्याच समोर ठेवत नाही. ते हे बाकीच्या लोकांसमोर तर काय अजूनच प्रॉब्लेम आहे. कोणासमोरही ते क्लिअरली काही सांगत नाहीत. AGMमध्ये जेव्हा त्यांनी सांगितलं डिसेंबरपर्यंत नाही बिल्डरनी काही केलं किंवा डेव्हलपमेंट सुरू नाही केलं किंवा रेंट नाही दिलं तर आपण परत AGM घेऊया आणि काहीतरी निर्णय घेऊया. आज आता मार्च महिना आला पण अजूनपर्यंत सप्टेंबरमध्ये जी मीटिंग झालेली, डिसेंबरपर्यंत वाट बघायचा होता, अजून मार्च आला पण ते काही मीटिंग लावायला तयार नाही आहेत. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे की लोक इतके दिवस त्यांच्यावर विश्वास ठेवून होते आणि आता ते मीटिंग न लावल्यामुळे आता सगळे लोक खूप भडकलेत की नक्की काय आहे ते आपल्यापर्यंत पोचत नाही आहेत. म्हणून सगळ्यांनी हा पाऊल उचललेला आहे आणि याच्याबरोबर मी आली आहे सध्या. ज्याप्रमाणे आता आपण म्हणताय की कमिटीला जे आहे ते पण विश्वासात घेतलं नाही, सदस्यांना विश्वासात घेतलं नाही आहे आणि कमिटी पण त्यांच्याच साईडने आहे. तर ज्याप्रमाणे आता कमिटीचे जे कोण आहेत तर त्यांचं काय म्हणणं आहे, ते फक्त बिल्डरच्या बाजूनेच बोलतात का? हो, नुसतं बिल्डर. आता यांनी या लोकांनी सांगितलं होतं आहे झालं पण होतं आहे आणि झालं. जर चांगली बातमी असेल तर तुम्ही AGM लावा, त्याच्यात इन्फॉर्म करा सगळ्यांना, लोकांचं मन तरी शांत होतील. हे जे उद्रेक वाढत चालला आहे आता लोकांचा, तो शांत करायला पाहिजे पण ते कधीच समोर येत नाही. कोर्टात जाणार आहात का या संदर्भात? हां, सगळ्यांची इच्छा तीच आहे. म्हणजे कोर्टामध्ये आता 10-15 वर्ष झाले पिटिशन तुम्ही फाईल करणार आहात? हो, सगळ्यांचं ठरलेलं आहे की अजून रेडी आहे कोर्टात जायला. आणि काय झालं माहिती आहे काय, गेली 15 वर्ष रहिवासी कंटाळलेले आहेत यांच्या आश्वासनाला. ही मोठी संस्था होती परांजपे स्कीम आणि आज मार्केटमध्ये यांना कोणीही फायनान्स द्यायला तयार नाही. का देत नाहीये? कारण का यांचं प्रत्येक संस्थेची काहीतरी तक्रार झालेली आहेत, पेमेंट वेळेवर दिलेले गेले नाही आहेत. जे पेमेंट दिले ते म्हणजे रेकॉर्ड स्वतःचा खराब करून घ्या. खराब करून घेतलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे असं आहे की तुम्हाला जर एका प्रोजेक्ट एवढे पैसे दिले आणि तेवढे जर त्यांचं कन्स्ट्रक्शन नाही झालं तर ती संस्था फायनान्सवाले परत ह्या लोकांना लोन देत नाही. आता बऱ्याच लोकांनी या लोकांना लोन दिलं, थोडंसं पहिलं इन्स्टॉलमेंट दिलं, नंतर बंद केले आणि आपले पैसे नंतर काढून घेतले यांच्याकडून. आणि आज यांना कोणीही फायनान्स करत नाही. आम्ही यांना कोरोनामुळे 2 वर्षाचं रेंट हे सोडलं लोकांनी, का आम्हाला घर मिळू दे म्हणून. बरं, किती वर्षाचा तर रेंट देत होते, आतापर्यंत किती दिवस त्यांनी रेंट दिलंय? किती 54 महिने झालं आम्हाला रेंट मिळालेलं नाही काय. आणि ती 2 वर्ष जर सोडली, ह्यांनी काय केलं की लोकांना नुसती आश्वासनच देत गेला. 2020 साली मी कुठल्याही परिस्थितीत मला तुम्ही सप्लिमेंट ॲग्रीमेंट करून द्या, मी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत घर 3 वर्षामध्ये देतो आणि ह्याची तुमचं रेंट रोज प्रत्येक महिन्याला मिळणार. सगळी काय आश्वासन दिली ते आपल्या सप्लिमेंट ॲग्रीमेंट 3 वर्ष पूर्ण झाली, त्याची मुदत पण संपली, तरी यांनी काहीही केलेलं नाही. तुम्ही एकदा तरी त्याला असं म्हणालात नाही की तुमच्यानी जर प्रोजेक्ट नाही होत तर तुम्ही प्रोजेक्ट सोडून द्या? किती वेळा बोललो आहे आम्ही, कारण आमची कमिटीच त्यानं जर फॉर असेल तर सामान्य नागरिक रहिवासी काहीच करू शकत नाही. कारण जी निवडून दिलेली कमिटी आहे तिला पूर्ण ऑथॉरिटी असते आणि पूर्ण. मला सांगा, कमिटी तुम्ही स्थापन केले बरोबर, आम्हाला कमिटीला थांबवण्याचा इच्छा. आता कमिटीमध्ये किती लोक असतील? जास्तीत जास्त 10-15, ठीक आहे 17, ठीक आहे 17 लोक आहेत. आणि तुम्ही लोक किती आहेत? त्याच्यामध्ये जेवढे राहणारे लोक रहिवासी आहेत तर कुठेतरी तुमची संख्या तर जास्त आहे. जर तुम्ही लोकांनी त्यांच्यावर आवाज बुलंद केला तर कुठेतरी हा प्रोजेक्ट तो जो तुमचा बिल्डर आहे त्या बिल्डरच्या हातातून ते काढू शकतात ना. आम्ही त्यासाठी स्पेशल AGM लावावं लागेल, त्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागू शकत नाही. मग ती मागणी केली का तुम्ही? मागणी किती 3 वेळेला मागणी केलेली आहे पण ते काय AGM स्पेशल AGM लावायला तयार नाही आहेत. जोपर्यंत AGM लावू शकत नाही तोपर्यंत हा विषय पटलावर येऊ शकत नाही आणि त्यांच्यावर आपली मागणी करू शकत नाही. आणि एकदा का ती मिटिंग लागली की सगळे लोक त्यांच्या विरोधात जाणार आहेत, मग ती अविश्वास ठराव त्याच्यावरती होईल आणि त्यांना कॅन्सल होईल नंतर. काय झालं मॅडम की यांना आम्ही एवढा मोठा मोर्चा 150 लोकांचा काढला. स्वतः आमचे स्थानिक आमदार आलेत, केळकर साहेब, नगरसेवक आलेत, तरी त्या परंतु त्यांना मोठी पॉलिटिक्सवरती त्यांचा दबाव असल्यामुळे सगळे पॉलिटिक्सवाले त्यांना हे होतात आणि पुढं काही कारवाई होत नाही. सरकारी अधिकारी त्यांच्या दबावाखाली आहेत, त्यामुळे काही करत नाही. रेरा असो कोणी असो, हे आमचे काही प्रश्न मार्गी लावत नाहीत. आम्ही कंप्लेंट केली तर उत्तर पण देत नाहीत, कारण वरून फोन आला की सगळे कप होतात. सुरुवातीला ज्यावेळी हा बिल्डर आमच्या इथं अप्रोच झाला त्यावेळी त्यांनी स्वतःची 6,500 कोटीची आमची हे आहे काय टर्नओव्हर आहे असं सांगितलं होतं.
आणि आज ते बरं, मग तुम्ही आधी त्यांचं बॅकग्राऊंड चेक नव्हतं केलं, ब्लॅकलिस्टेड आहे का ते? नाही त्यावेळी चेक केला होता, त्यावेळी त्यांचे एकदम नाव चांगलं होतं. अच्छा, 10 वर्षापूर्वी. हो 2010 साली त्यांचं नाव अगदी मार्केटमध्ये फार चांगलं होतं. अच्छा, मग तुम्हाला वाटलं की खूप छान होईल आपली सोसायटी? कारण आम्हाला त्यावेळी विश्वास वाटला की हा बिल्डर एवढा सगळ्यात मोठा आहे आणि त्यांनी अंधेरीचं परांजपे कॉलनी, परत कोल्हापूर, रत्नागिरी, बेंगलोर अशा ठिकाणी त्यांनी आपल्या मोठमोठ्या कॉलन्या बांधलेल्या आहेत आणि सक्सेस बिल्डर अशा प्रकारचं नावलौकिक मिळालेला बिल्डर होता. आणि आज ते आम्हाला ही बिल्डिंग का बांधू येऊ शकत नाहीत तेच सांगू शकतात आणि ते स्वतः पण कधी समोर येत नाही. रहिवासींची संख्या किती आहे? 348 सदनिकाधार म्हणजे साधारण 1500 ते 1600 लोकांची ही हे आहे कॉलनी. 1600 लोक हे घराबाहेर आहेत सध्या. ज्या 18 बिल्डिंग्स आहे मॅडम, 18 बिल्डिंग डेमॉलिश केलेल्या आहे अनऑथराईज्ड अंडर काही प्रूफ न देतात. आणि ही मला असं वाटतं की लोकांना दाबून आणि स्वतःना पैसे बरं, तुमच्या बिल्डिंगला किती वर्ष झाले होते होऊन? 20 वर्ष. 20 वर्षानंतर मग त्याचं एकदा पण जे आहे इन्स्पेक्शन झालं नव्हतं का, की धोकादायक आहे की काय? नाही, काही नाही झालं होतं, काही नाही झालं मग होतं. डायरेक्ट त्यांनी धोकादायक असं घोषित केलं आणि त्याच्यानंतर तोडलं. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की पवारनगरमधली जी बिल्डिंग आहे, टोटल 18 बिल्डिंग आहे, सोसायटी होती पूर्ण, आणि 18 बिल्डिंगमधले जवळजवळ 1500 ते 2000 लोक आहेत ते आज रस्त्यावर आहेत. कारण जे परांजपे बिल्डर आहेत त्यांनी फक्त यांना आश्वासन दिलं होतं 2010 साली की आम्ही तुमचं जे बिल्डिंग आहे ती धोकादायक म्हणून हे करतो, पण आम्ही इथे जो प्रोजेक्ट राबवू त्याच्यानंतर प्रत्येकाला आहे प्रशस्त जे फ्लॅट्स मिळतील आणि त्याच्यानंतर सगळ्या सुविधा इथं तुम्हाला मिळतील अशा प्रकारे त्यांनी आश्वासन दिलं. त्याच्यानंतर यांच्या ज्या कमिटी आहे त्या कमिटीला विश्वासात घेऊन सगळे जे मेंबर्स आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी जी सगळी प्रोसेस केली आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर आता 15 वर्ष झालेले आहेत, अजूनपर्यंत या लोकांना घरं मिळालेले नाही आहेत आणि 34 महिने यांचे भाडेसुद्धा आलेले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर 60 महिने ज्याप्रमाणे ह्यांचं म्हणणं आहे की 60 महिने यांचे भाडेसुद्धा आलेले नाही आहेत आणि फक्त बिल्डर जे आहे ते फक्त पानं पुसण्याचं काम करतोय, फक्त काढणाऱ्यांचं काम करतोय. आणि बिल्डर असंच म्हणतो की मला जर फंडिंग मिळत नसेल तर मी काम कुठून करणार. जर मग इथे प्रश्न हा उपस्थित होतो, जर बिल्डरला कॅपेबिलिटी नाही आहे जर एखादा प्रोजेक्ट उभं करण्याची तर त्यांनी प्रोजेक्ट हातात घेऊच नये. आणि आता हे जे सगळे जे लोक आहे यांचं म्हणणं आहे की AGM व्हावी आणि AGMमध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस व्हाव्यात आणि त्याच्यानंतर बिल्डरच्या विरुद्ध अविश्वास ठराव पास व्हावा आणि बिल्डरचा जो प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडनं हिरावून घ्यावा आणि त्याच्यानंतर जे आहेत कोणता दुसरा बिल्डर आहे त्यांना तिथं नियुक्त करून त्यांची घरं त्यांना लवकरात लवकर बनवून त्यांना द्यावीत अशा या सगळ्यांची मागणी आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासह जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई.